श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? अष्टहोरा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कर्क राशींच्या लोकांसाठी ग्रहांची चाल, शनी शुक्र योग, गजकेसरी योग आणि सूर्य राशी परिवर्तन याचा त्यांच्या राशी जीवनावर, त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो त्याबद्दल. कर्क राशीच्या लोकांच्या करिअर, नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये कोणकोणते बदल दिसू शकतात याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. जर तुमची रास कर्क असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचीही राशी कर्क असेल तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. त्या लोकांना ज्यांचा राशी कर्क असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जाणून घेऊया कर्क राशीविषयी. आयुष्य सध्या एका वळणावर उभा आहे जिथून दिशा पूर्णपणे बदल होत आहे. अनेक कर्क राशीच्या लोकांना असं जाणवेल की आयुष्यात आता एखादा नवीन अध्याय सुरू होणार आहे. मनात सर्वात जास्त प्रश्न कामधंद्यांबद्दल असू शकतात, नोकरी बदल, आरोग्य बदल असेही असू शकतात. अनेक वेळा तुम्ही विचार केला असेल की हे वारंवार येणारे चढ उतार शेवटी कधी संपतील आणि आयुष्यात स्थिरता कधी येईल असं वाटत आहे. जणू नशिबाची वेळ एखाद्या मोठ्या बदलाकडे संकेत देत आहे. तुमचं आयुष्य अचानक एका मोठ्या कडे जाऊ शकतं. आजच्या चर्चेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की 2026 हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी कोणते संकेत घेऊन येत आहे. हा पूर्ण मार्च महिना किंवा येणारा जो काळ असणार आहे तो कसा असेल, कर्क राशीविषयी याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. मागील संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अष्टम भावाशी संबंधित ग्रहांची मजबूत स्थिती अनेक लोकांना मानसिक ताण आणि अस्थिरतेचा अनुभव देत होती. असं वाटत होतं की परिस्थिती वारंवार परीक्षाही घेत आहे. कोणाच्या नोकरीत बदल झाला, कोणाला वारंवार नवीन जागा शोधावी लागली, तर अनेक लोक आपल्या वर्तमान आणि येणाऱ्या काळाबद्दल चिंतित राहिले. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या देखील मनावर भार टाकत राहिल्या आणि व्यवसायाशी संबंधित निर्णयांबाबतही गोंधळ कायम राहिला. अशा परिस्थितीत मनात पुन्हा पुन्हा एकच विचार येत राहतो की हा काळ नेमका कधी बरं बदलेल. खरं म्हणजे माणूस आपल्या मनात अनेक योजना बनवतो, पण आयुष्य अनेकदा पूर्णपणे वेगळा मार्ग दाखवतो. तुम्हीही तुमची स्वप्न अनेकदा मनात पुन्हा पुन्हा पाहिली असतील आणि विचार केला असेल की ती खरंच पूर्ण होतील का? कर्क राशीचा स्वामी चंद्र मानला जातो आणि चंद्राचा स्वभावही बदलणारा असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात भावना खूप खोलवर जोडलेल्या असतात. चंद्र साधारणपणे प्रत्येक 2.25 दिवसांनी आपली रास बदलतो आणि म्हणूनच कर्क राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील आणि मनाने विचार करणारे असतात. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्ही इतरांच्या मदतीसाठी कधीही मागे हटत नाही, पण जेव्हा स्वतःची कामं अडकू लागतात तेव्हा मन थोडं अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. अनेक वेळा असं वाटतं की सर्व काही जवळजवळ पूर्ण होणार आहे, पण शेवटच्या क्षणी परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी सुरुवातीसारखी होते. जानेवारी आणि फेब्रुवारीचा काळही अनेक लोकांसाठी अशाच गुंतागुंतीच्या परिस्थितीने भरलेला राहिला. 2026च्या सुरुवातीला तुम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्याचे पूर्ण परिणाम अजून दिसले नाहीत, पण आता संकेत मिळत आहेत की मार्च पासून 2026 हा काळ अनेक बाबतीत खास ठरू शकणारा आहे. ग्रहांच्या स्थितीत अनेक बदलाचे योग तयार करू शकतात जे बराच काळ चालू असलेला मानसिक ताण आणि थकवा हा कमी करण्यास मदत करू शकतात आणि असे वाटू शकते की संपूर्ण वर्षभर केलेल्या मेहनतीचा परिणाम हा या महिन्यापासून तुम्हाला दिसून येऊ शकतो. आता थोडक्यात ग्रहांची भूमिका समजून घेऊया. सर्वात आधी शनी बद्दल बोलूया. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म आणि परिणामांचा ग्रह मानले जाते. आयुष्यात दिसणारी स्थिरता किंवा संघर्ष यांचा शनीशी खोल संबंध मानला जातो. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, मेहनतीचे फळ, जमीन जायदाद, घर, वाहन किंवा
आयुष्यातील भौतिक जबाबदाऱ्या या सर्व बाबींवर शनीचा प्रभाव राहतो. दुसरीकडे शुक्र हा सुख, सुविधा आणि आकर्षणाचा ग्रह मानला जातो. आयुष्यात आराम, वैभव, पैसा, मान सन्मान आणि प्रतिष्ठा किंवा आर्थिक आनंद या गोष्टी ह्या शुक्राशी जोडल्या जातात. आतापर्यंत स्थिती अशी होती की शुक्र अष्टम भावात राहू सोबत प्रभाव हा तयार करत होता आणि त्यामुळे फेब्रुवारी 2026 पर्यंत अनेक लोकांना मानसिक ताण आणि गुंतागुंत ही जाणवत होती. पण 2 मार्च पासून म्हणजे 2 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7:54 शुक्र ही आपली रास बदलतो. शुक्र कुंभ राशीतून पुढे जाऊन मीन राशीमध्ये प्रवेश करतो. मीन राशीत आधीपासून शनीची उपस्थिती मानली जाते आणि हा भाग तुमच्या भाग्याशी संबंधित घर मानला जातो. त्यामुळे शनी आणि शुक्र यांचा एक प्रभाव मार्च 2026 मध्ये कर्क राशीच्या अनेक लोकांसाठी सकारात्मक संकेत देणारा मानला जात आहे. अनेकांना असं वाटत असेल की मेहनत असूनही नशीब साथ देत नाही, काम पुढे जातं आणि अचानक थांबतं किंवा अपेक्षित परिणाम मिळायला उशीर होतो. पण जेव्हा शुक्राचा प्रभाव शनी सोबत जोडला जातो तेव्हा ज्योतिषीय मान्यतेनुसार भाग्य हळूहळू सक्रिय होण्याचे संकेत मिळू शकतात. असंही मानलं जातं की शनीची मंद गती संतुलित करण्यात शुक्र मदत करू शकतो. मीन राशीत प्रवेशानंतर शुक्र मजबूत स्थितीत मानला जातो आणि त्यामुळे मालव्य राजयोगासारखी स्थितीही तयार होण्याची चर्चा अनेक ज्योतिषी करत आहेत. जर असा प्रभाव तयार झाला तर हा येणारा काळ बराच काळ वाट पाहत असलेल्या संधीला गती देणारा असू शकतो. कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप कोमल आणि भावनिक असतात. तुमची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुम्ही इतरांच्या भावना सहज समजू शकता आणि गरज पडल्यास कोणाच्याही मदतीसाठी तयार राहता. कधी कधी समोरच्या व्यक्ती तुमच्यासाठी तितकं करत नाहीत तरीही तुम्ही त्यांची साथही सोडत नाहीत. मध्यरात्रीही कोणाच्याही मदतीसाठी उभं राहणं हे तुमच्या स्वभावाचाच एक वैशिष्ट्य असतं किंवा भाग असू शकतो. पण इथे एक छोटीशी सूचना अशी दिली जाते की आयुष्यातील मोठे निर्णय फक्त भावनांच्या आधारावर घेऊ नका. फेब्रुवारीच्या काळात अष्टम भावात अनेक ग्रहांचा प्रभाव एकत्र होता. ज्योतिषात अष्टम भावाला आव्हानात्मक परिस्थिती अशी मानले जाते. त्यामुळे अनेक लोकांनी त्या काळात चिंता, अस्थिरता किंवा मानसिक ताण देखील अनुभवले असतील. काहींना कामात अडथळे जाणवले असतील, काहींना नोकरीबद्दल असुरक्षित वाटली असेल, तर काहींना व्यवसायात अपेक्षित गती ही मिळाली नसेल. काही लोकांना कर्ज किंवा जबाबदाऱ्यांचे ओझेही जाणवले असेल. पण मार्च जसा जसा पुढे जातो आहे तशी तशी ही गुंतागुंतीची ग्रहस्थिती हळूहळू बदलत जात आहे. म्हणूनच अनेक लोक मानतात की मार्च महिना हा या समस्यांवर कमी करण्याच्या दिशेने एक नवीन वळण हे देऊ शकतो. आता आणखीन एका महत्वाचा योगायोग ची चर्चा होते आहे, ज्याची सुरुवात साधारणपणे 11 मार्च पासून ही सुरुवात देखील झालेली आहे. ज्योतिषात धन, कुटुंब, वाणी, संतती सुख आणि समृद्धीशी संबंधित संकेतांसाठी देवगुरु बृहस्पतीला विशेष महत्व दिलं जात आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि हे दोन्ही ग्रह पारंपरिकरित्या एकमेकांचे शुभमित्र मानले जातात. जेव्हा बृहस्पती आणि चंद्र यांचा अनुकूल संबंध तयार होतो तेव्हा त्याला गजकेसरी योग म्हणतात. अनेक ज्योतिषी मानतात की हा योग जीवनात सन्मान, संधी, समृद्धीचे संकेत देऊ शकतात. त्यानंतर सूर्याशी संबंधित एक प्रभाव दिसतो. सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते आणि तो आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा प्रतीक हे मानले जाते. काही काळ सूर्य राहू सोबत ग्रहण योगात असल्याचे मानले जात होते. पण 15 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7:54 सूर्य आपली रास बदलून मीन राशीत हा प्रवेश करत आहे. या बदलामुळे आधी जाणवत असलेली अडचण किंवा गोंधळ हा कमी होत असल्याचे जाणवू शकतं. अनेकांना वाटेल की जो मान सन्मान किंवा ओळख हरवली होती ती पुन्हा मिळू लागली आहे.
आत्मविश्वासही अधिक मजबूत होत आहे. मार्चचा हा काळ अनेक कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवातीसारखा वाटू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हा काळ विशेषतः त्या लोकांसाठी अधिक फलदायी ठरतो जो मेहनत आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. जे लोक सातत्याने काम करतात, आपल्या ध्येयावर ठाम राहतात आणि हार न मानता प्रयत्न करतात, त्याच लोकांसाठी येणारा काळ हा खूपच चांगला असणार आहे असे इथे दिसत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमची राशी मला नक्कीच लिहून पाठवा आणि रोजचे राशी भविष्य पाहण्यासाठी अस्ट्रोरा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि न्यू नोटिफिकेशन्स म्हणजेच नवी नवी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ कृपा ठेवो. आपला दिवस शुभ जाओ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.